वक्तव्य, तर आरक्षणाची मागणी योग्य असल्याचंही फडणवीसांचं प्रतिपादन। अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य। पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज। मेधा कुलकर्णी पुण्यातील कार्यक्रमातून निघून गेल्याचंही समोर। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरण आणि आता या प्रकरणी चंपतराय यांचा राजीनामा, अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राजीनामा दिल्याची माहिती। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचा राजीनामा। राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये आणि 1 किलोची चांदीची वीट दिली। त्यांनी अजूनही आम्हाला रिसीट दिलेली नाहीये। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरती संजय राऊतांचं विधान। चंपतराय यांना पाठीशी घातलं जातंय, राऊतांचा आरोप। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय। खासदार बोलतो मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडेन। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संजय दिना पाटलावरती राज ठाकरेंची टीका। मगरूर आणि शिव्या देणाऱ्या संजय पाटलांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटीलचे कान टोचलेत, सूत्रांची सगळी माहिती आहे। संजय पाटलासोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटलाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो दाखवून संदीप देशपांडेंचा सवाल। संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कोणाच्या नावावर आहे? 10 कोटी केबल चोरी प्रकरणाचा उल्लेख करत संदीप देशपांडे यांच्याकडून सवाल उपस्थित। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच आहे। संजय दिना पाटलाचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटीलने पत्रकाराला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रेल्वे भरती दरम्यान राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्यानं त्यांची सुरक्षा काढून घेतली होती। त्याचप्रमाणे आता संजय पाटलाची सुरक्षा का काढून घेत नाहीये असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारला विचारलेला आहे। महिलांसंदर्भात शिव्या देण्याचं प्रमाण जास्त झालंय, या संदर्भात आम्ही गंभीर आहोत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया। आगामी काळामध्ये अशा शिव्या येऊ नयेत, नाहीतर महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील, विजया रहाटकर यांचा इशारा। लोकप्रतिनिधींच्या शिवीगाळीला सरकारचं अभय आहे का? कायदा सुव्यवस्थित अबाधित असल्याचं दाखवायला तरी कारवाई करा। संजय पाटील प्रकरणावरती सतेज पाटील यांचं सरकारला कारवाईचं आवाहन। मवियाच्या बैठकीमध्ये आमचे बहुतांश आमदार उपस्थित होते। आमदार अनुपस्थितीच्या बातमीवरती राऊतांचं स्पष्टीकरण। पण एक दिवस शिंदे फडणवीसांनाही फोडू शकतात, त्यामुळे ऑपरेशन टायगर पासून फडणवीसांनी सावध राहावं, राऊतांचा शिंदे फडणवीसांना टोला। 6 खासदारांना पक्ष वाढवण्यासाठी 50-50 कोटी दिलेले आहेत। माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतो ही चांगली गोष्ट आहे। शिवसेना खासदार फुटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर 50 कोटींचा आकडा 4.5 वर्षांपूर्वीचा होता, तो व्याजासकट वाढला असेल, उदय सामंतांचा संजय राऊतांना टोमणा। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र। संजय राऊतांच्या भाषेविरोधामध्ये पत्र लिहून तक्रार। राऊत शिवीगाळ, अभद्र भाषा वापरत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। राऊतांवरती तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा अशी वाघमारे यांची मागणी। वडेट्टीवार आमचे अतिशय चांगले मित्र आहेत। एकनाथ शिंदेंचे देखील ते जवळचे मित्र आहेत। शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल। उदय सामंतांकडून विजय वडेट्टीवार यांना पक्षप्रवेशाची ऑफर। मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळलं। नसरापूर प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला। 29 तारखेला नसरापूर प्रकरणी निकाल येणार आहे। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या निकालावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवरायांच्या जिरेटोपावरती जैन समाजाचा झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागू नका, आमच्यावरती येऊ नका। वर 2 गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता असं समजू नका, राज ठाकरेंचा इशारा। मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाचा राज ठाकरे यांच्याकडे माफीनामा। राज ठाकरेंकडे मराठी भाषेमध्ये माफीनामा दिलेला आहे। शिवरायांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल माफीही मागितली आहे। कर्जमाफीतील अटींमुळे 70% शेतकऱ्यांवरती अन्याय होणार आहे। पंढरपूरच्या भूमीत शब्द देऊन सरकार खोटं बोलत असेल तर काय करणार? रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। एल्गार मोर्चापूर्वी सरकारला आमचा ऐकावंच लागेल, रोहित पवारांचा इशारा। ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा पुन्हा दौरा असणार आहे। सर्व 6 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा। गद्दारांच्या मतदारसंघातील दौऱ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ। संजय राऊत यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती प्रतिक्रिया।
संजय पाटलाच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दौरा करतील। गद्दारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार असल्याची संजय राऊतांची माहिती। तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। ठाकरेंच्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। ते आधीच दौऱ्यावर गेले पाहिजेत होते अशी देखील टीका केलेली आहे। महापौर रितू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार आहे। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा रितू तावडेंना संशय आहे। महापौर रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। रितू तावडे पाहणी करत असताना मुकादम मॅनहोलमध्ये पडले होते। तिहेरी तलाक आज आहे आणि पुढेही होणार असं यावेळेस सना मलिक यांचं हे वक्तव्य आहे। तर सना मलिक यांच्या वक्तव्यावरती पक्षाकडून भूमिका स्पष्ट। सना मलिकांचं वक्तव्य वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्ष या मताशी सहमत नाही। सुनील तटकरेंनी पत्र काढत भूमिका स्पष्ट केलेली आहे। राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत, उगाच कोणाचंही नाव घेऊन काय होणार आहे। राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत, उगाच कोणाचंही नाव घेऊन काय होणार। भाजपच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। प्रीतम मुंडेंनी मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची भेटही घेतलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गेल यांची बुधवारी रात्री लोहगडावर पाहणी, घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी संवाद साधला। केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याची माहिती। केतन अग्रवालच्या आई-वडिलांकडून फडणवीसांची भेट। केतनच्या आई-वडिलांकडून फडणवीसांकडे न्यायाची मागणी। तर लोहगड प्रकरण हे अनाकलनीय आहे अशी देखील यावेळेस प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। केतनला टक्कल असल्यानं सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं। केतन अग्रवाल वीग वापरत असल्यानं सियाला खटकत होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये धक्कादायक बाब समोर। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर 4% वधारले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूडचे दर तब्बल 4% वाढलेत। होर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजावरती हल्ल्यानंतर भाव वाढलेले आहेत। तेलाच्या वाढत्या किमती, तणाव यामुळे आशियाई बाजार घसरलेले आहेत। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावरती धडक। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। चंद्रपूरमध्ये 28 जून रोजी राखीव प्रवर्गातील समाजाचा संयुक्त महामोर्चा। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारकडे मागणी। मनमाडला खंडित वीज पुरवठ्या प्रश्नी शिवसेना आक्रमक। महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब। वीज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी।